पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीवर आज बोलावली मंत्रिमंडळाची बैठक। जम्मू काश्मीरच्या बडगाम इथं दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक सुरू, 2 ते 3 दहशतवादी दबा धरून असल्याची शंका। जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातून हिजबुल मुजाहिदीनच्या 6 दहशतवाद्यांना अटक, शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त। औषध विक्री नियमनाच्या व्यापक मसुद्यात ऑनलाईन विक्रीवर ठोस देखरेख व्यवस्था कायद्यात तरतूद करण्यात येणार। पुढील 3 वर्षात 5 लाख विणकरांना मुद्रा कर्ज वितरित करण्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचं लक्ष्य। आतापर्यंत 23,611 विणकरांना कर्ज मंजूर। साखर आणि ऊस क्षेत्राशी निगडित विषयांवर येत्या आठवड्याभरात उच्चस्तरीय बैठक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। सोलापूर राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या प्रकल्पातून पहिल्या टप्प्यातील वीज निर्मितीला 31 मार्चपासून प्रारंभ होणार। तेलंगणा सरकार अनुसूचित जमाती आणि मुस्लिमांसाठी राखीव जागांची संख्या वाढवण्यासाठी विधानसभेचं विशेष सत्र बोलावणार। व्हिसा धोरणातील होणारा बदल आणि घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिका विद्यापीठात पदवीसाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत 15% घट। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यांनी अण्वस्त्र प्रतिबंध चर्चेत सहभाग टाळला, मात्र 120 देशांनी अण्वस्त्र बंदीवर कायदेशीर उपायांचं केलं समर्थन। पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान संरक्षण, औद्योगिक उत्पादन तसंच सैन्य माहिती आदान-प्रदान संबंधी करारावर हस्ताक्षर। साहित्य अकादमी पुरस्कार सखोल विचारविनिमयानंतर घोषित करण्यात येतात, त्यामुळे हे पुरस्कार मानकरी परत करू शकत नाहीत, दिल्ली उच्च न्यायालयानं व्यक्त केलं मत। ऑस्ट्रेलियाविरुद्धची शेवटची कसोटी जिंकून मालिकाही भारताने जिंकली, रवींद्र जडेजा सामनावीर आणि मालिकावीरही। हवामान विषयक संस्था स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदा सामान्यपेक्षा मान्सूनचं प्रमाण कमी, मात्र 95% मान्सूनचा पाऊस होणार।